गेल्या 15 वर्षांपासून नलवडे कुटुंबाचा जीव सेंद्रिय शेतीत गुंतलाय। घरातले सर्वजण शेतीत राबून सेंद्रिय भाजीपाला आणि फळं पिकवतात। आज त्यांनी पिकवलेल्या सेंद्रिय शेतमालाला बाजारपेठेत चांगली मागणी आहे। उत्पादन खर्च कमी असल्याने अधिकचं निव्वळ उत्पन्न त्यातून शिल्लक राहते। नुकतंच शेतकरी नावाचं घर त्यांनी शेतातच बांधलंय आणि आता चारचाकी घेण्याचा विचारही सुरू आहे। सांगलीच्या बेडगमध्ये नलवडे कुटुंबियांची 5 एकर फळबाग आहे। 1.5 एकरात चिकूची 60 झाडं, रामफळाची 70 झाडं आणि गवती चहा आहे। अर्ध्या एकरात पेरू, 2 एकरात 100 सीताफळाची झाडं आहेत आणि अर्ध्या एकरात शाळू म्हणजे ज्वारी आहे। 2 वर्षांपूर्वी 50 गुंठे जमीन खरेदी करून त्यांनी त्यात सेंद्रिय भाजीपाला करण्यास सुरुवात केली। म्हैसाळ योजनेच्या कॅनॉलचं पाणी सुटल्यानंतर बोरला आणि विहिरीला पाणी वाढतं आणि त्यावर ही शेती ते फुलवतात। चिक्कूमध्ये आंतरपीक म्हणून रामफळ घेतलेलं आहे आणि गवती चहा पण आहे। प्रथम भाजीपाला आम्ही घरासाठी केला, परत जास्त भाजीपाला वाढवला, त्याच्यानंतर विक्रीला सुरुवात केली। या शेतीसाठी तानाजी नलवडे लमित आणि गणित वापरतात। लमित म्हणजे लसूण, मिरची आणि तंबाखू यांच्या अर्काची फवारणी घेतली जाते आणि गणित म्हणजेच गवती चहाची पानं, निरगुडी आणि तुळस यांच्या अर्काची फवारणी घेतली जाते। गांडूळ खत, कंपोस्ट खताचा वापर केला जातो। वर्मी वॉश, दशपर्णी अर्क, ताक यांची फवारणी घेतली जाते। त्याचाच परिणाम म्हणजे चिकू आणि रामफळाच्या झाडांवर मधमाशांच्या वसाहती दिसतात। रसायन नसल्यामुळं फळाला चव चांगली, क्वालिटी, फळधारणा जास्त होते। मधमाशा असल्यामुळे ते बी 40% उत्पन्न वाढते। सेंद्रिय आर्क हा फवारणी केल्यामुळे आपल्या फळांची क्वालिटी, आकार व चव चांगली आहे। पूर्वी कसं करायचो, मी गवती चहा हा ओला विक्री करायला जायचो, त्याच्याबरोबर मी कट करून द्यायला सुरुवात केली म्हणजे त्याच्यात, आणि आता ड्रायर आणल्यामुळे मी त्याच्यापासून आता पावडर तयार केली आणि त्याची विक्री इतकी मागणी पण चांगली आहे, त्याची क्वालिटी पण चांगली आहे। त्याची मी आता 30 रुपयाला पाकिट म्हणजे 30 रुपयाला 30 ग्रॅम विक्री करतोय। ऑगस्टमध्ये रामफळाच्या झाडांना फुलं यायला सुरुवात झाली। नोव्हेंबर महिन्यापासून फळ काढणी सुरुवात झाली। पाव किलो पासून 1 किलो वजनापर्यंतची फळं मिळतायत। फळांवर गुलाबी झाक आली की फळांची काढणी सुरू होते। रामफळाच्या विक्रीतून 4 ते 4.5 लाख रुपये, चिकूतून 2 लाख रुपये आणि इतर भाजीपाला विक्रीतून दररोजचा खर्च चालतो, असं तानाजी नलवडे सांगतात। रामफळची 70 झाड आहेत, त्यापासून प्रति झाड 100 नग असं अपेक्षित आहे। रामफळ हे 60 रुपये ते 150 रुपयेपर्यंत विक्री करतोय नगाप्रमाणे, कारण साईज लहान मोठी असतात। त्याच्याबरोबर फळाचा चिक्कू हा 70 रुपयाने विक्री करतोय। चिक्कू हा पूर्ण सेंद्रिय असल्यामुळे चिक्कूची क्वालिटी अशी आहे की आपला चिक्कू एकदा खाल्ल्यानंतर परत आपले ग्राहक वारंवार त्याची मागणी करत असतात। आता कोल्हापूरच्या कंपनीला मी 70 रुपये फिक्स रेटनं चिक्कू दिलेला आहे, त्यापासून मला 1.5 ते 2 लाखापर्यंत ह्या वर्षीच अपेक्षित आहे। गेल्या 4 वर्षांपासून स्वतः विक्री केल्यापासून उत्पन्नात कमालीची वाढ झाली आहे। इतर भाजीपाल्याच्या आणि फळांच्या तुलनेत सेंद्रियला दर अधिक मिळतो। या कामी त्यांना पत्नी नीताचीही साथ मिळते। आपला नवरा शेतकरी आहे याचा अभिमान वाटतो, असं त्या सांगतात। पूर्ण आमची फॅमिली एकत्र जॉईंट फॅमिली आहे, त्याच्यामुळे आमचं 12 माणसांचं कुटुंब असल्यामुळे मुलं शाळेला जातात आणि आम्ही घरात राहतो ती फक्त 6 माणसं। मग त्याच्यामध्ये माझे मिस्टर मार्केटिंग करतात, आम्ही आणि माझे सासू सासरे, मी, माझी जाऊ, माझा दीर, आम्ही सर्वजण मिळून हे सगळं म्हणजे शेतीत जो काही माल उत्पादन उद्या मार्केटला पाठवायचं आहे त्याची आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळ दुपारपासून काढणी करतो। ते रात्री 7-8 वाजेपर्यंत आमचं ते मालाचं पॅकिंग करायचं
किंवा काय माल उद्याच्याला काय पाठवायचा आहे किंवा कसा तो पॅकेज केला पाहिजे किंवा तो कसा पाठवला पाहिजे याची आम्ही विचारधारणा रात्री सुरू करतो आणि सकाळी आमचे हे म्हणजे माझे मिस्टर सकाळी 5:30ला म्हणजे तो माल घेऊन मार्केटला जातात आणि त्याच्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त फायदा होत गेला आणि आता तरी मला शेतकरी नवरा मिळाला याचा मला खूप अभिमान वाटतोय. जे मी आता करतो आहे ते आमच्या खरं आई वडिलांचं कष्ट, ज्यांनी पूर्वी झाडं लावली आणि आता आम्ही त्याचं रस सांगतो. गेल्या 4 वर्षाचा या सेंद्रिय शेतीचा ताळेबंद पाहता तानाजी नलवडे यांचा नफा वाढतच गेलाय. 2015 साली 40,000चा खर्च वजा जाता 4,30,000 रुपये निव्वळ नफा मिळाला. 2016 साली 50,000चा खर्च वजा जाता 5 लाख रुपये निव्वळ नफा मिळाला. तर यावर्षी 6 ते 6.5 लाख रुपये नफा अपेक्षित आहे. विषमुक्त शेतीचा पर्यावरणालाही फायदा होतो आणि शेतकऱ्यालाही शाश्वत लाभ मिळतो असं नलवडे सांगतात. चंद्रशेखर कोले, ABP माझा, बेडग, सांगली.